ॲनल फिस्टुला ज्यांना ज्यांना होतो त्यांना एक हिस्ट्री असते, ते म्हणजे ॲनल ॲब्सेस. मराठीमध्ये सांगायचं झालं तर त्याला आपण किस्तूड असं म्हणतो. ॲनल पार्ट म्हणजे संडासच्या किंवा गुदभागाच्या आजूबाजूला 2 फिंगर, त्याच्या आजूबाजूला आपल्याला एक लहानसा पिंपल सारखा किंवा एक लहान बॉईल आलेला दिसतो, जो सुरुवातीला मसल पार्ट तयार म्हणजे पस फॉर्मेशन तयार करतो. मध्ये एक प्रकारचा पू डेव्हलप झालेला असतो. तर त्याला आपण किस्तूड असं म्हणतो किंवा पेरिॲनल ॲब्सेस असं म्हणतो. जो काय होतो, आपला गुदभागाच्या आतमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या ग्लँड्स असतात. त्या ग्लँड्सला काही डक्ट्स असतात. त्या डक्ट्सला जर क्लॉट झाला असेल किंवा त्याचा मार्ग जर अवरोध झाला असेल, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची पस फॉर्मेशन करणारी काही प्रोसेस तयार होते. आणि मग ती पस फॉर्मेशन झालेली जे काही मसल पार्ट आहे गुदभागाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आउटर सरफेसला आपल्याला एक असा ॲब्सेस आलेला दिसतो. ॲब्सेस म्हणजे एक बॉईल किंवा एक फुटकुळी आलेली अशी दिसते. त्याच्यामध्ये पस भाग असतो. मग तो काय होतो, काही ठराविक काळानंतर तो फुटतो आणि त्याचं ओपनिंग मध्ये कन्वर्ट होतो, जो आतमध्ये आणि बाहेरच्या दृष्टीने, आतमध्ये पण गुदभागाच्या आतमध्ये आणि गुदभागाच्या बाहेरच्या सरफेसवरती अशी त्याचे 2 ओपनिंग्स होतात. जर एक ओपनिंग असेल तर त्याला आपण सायनस असं म्हणतो, आणि जर समजा 2 ओपनिंग झाली की मग ह्या दोघांना जॉईंट करणारा एक असा ट्रॅक डेव्हलप होतो, टनेल म्हणतो आपण, एक मार्ग डेव्हलप होतो त्या दोघांमध्ये, जो ट्युब्युलर स्ट्रक्चर असतो, त्याला आपण भगंदर असं म्हणतो. मग हा भगंदर काय असतो, तो हा अतिप्रमाणामध्ये पेनफुल असतो. जोपर्यंत आतमध्ये पस आहे तोपर्यंत तो अतिप्रमाणात पेनफुल असतो. ज्यावेळी आपण तो पस ट्रिक करून काढतो त्यावेळेस त्यामधला काही प्रमाणामध्ये तो पस कमी होतो. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, भगंदर किंवा ॲनल फिस्टुला असं म्हणतो. एक आहे शतपोणक. शतपोणक मध्ये आपल्याला कटिंग झाल्याप्रमाणे किंवा काहीतरी कापल्यासारखे आपल्याला पेन होत असते, पण त्याच्यामध्ये ओपनिंग दोन्ही, एक आतमध्ये ओपनिंग असते आणि एक बाहेरच्या गुदभागाच्या बाहेरच्या साईडला एक आपल्याला ओपनिंग जाणवते. जे स्पिंक्टर, जे काही आपली संडास भागेवरती किंवा गुदभागेवरती कंट्रोल करणारी जी मसल्स असतात त्याला आपण स्पिंक्टर असं म्हणतो. त्यांना पेनिट्रेट करणारी काही असा हा ट्रॅक असतो, तर त्याला इंट्रास्पिंक्टरिक असं म्हणतो. ह्या स्पिंक्टरच्या वरती जर आपल्याला ट्रॅक जाणवला तर त्याला ट्रान्सपिंक्टरिक असं म्हणतो. जे गुदभागापासून 2 फिंगरच्या आतमध्ये जर एक्सटर्नल ओपनिंग असेल तर त्याला लो लाईन फिस्टुला म्हणतो आपण. आणि 2 फिंगरच्या डायमीटरच्या वरच्या साईडला जर आपल्याला त्याचं एक्सटर्नल ओपनिंग दिसत असेल तर हाय लाईन फिस्टुला अशा पद्धतीने आपण त्याला म्हणत असतो. तर ह्या प्रकारची काय आहेत, फिस्टुलाची प्रकार आहेत. पाईल्स हा काय आहे, गुदभागामध्ये इलॉंगेटेड झालेला, वाढलेला एक मांसांकुर आहे. फिस्टुला काय आहे, जर गुदभागामध्ये जो ऑलरेडी असलेला मांस भाग आहे त्याला पेनिट्रेट करतो. ज्याचे 2 ओपनिंग्स असतात, एक आहे आतमध्ये आणि दुसरा आहे गुदभागाच्या बाहेरच्या साईडला. अर्शमध्ये किंवा पाईल्समध्ये अशा कुठल्या प्रकारचे ओपनिंग्स नसतात. त्यामध्ये इलॉंगेटेड झालेला आणि ब्लड सिक्रेट करणारा असा हा पाईल्स असतो, जो मांसांकुर असतो, त्याला कोंब असं म्हणतो आपण. भगंदर मध्ये इनव्हिजिबल, आपल्याला फिंगरनी फक्त फेल्ट होणारा असा ट्रॅक डेव्हलप होतो. ट्रॅक म्हणजे ट्युब्युलर स्ट्रक्चर, त्याच्यामधून सगळ्यात पहिले पस डेव्हलप होतो, जो आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर गुदभागाच्या बाहेरच्या सरफेसवरती एक लहान पिंपल सारखा लहान फुटकुळी येते. त्यातून आपल्याला पहिले पस निघतो, नंतर ब्लड निघतं, आणि याची जर ट्रीटमेंट नाही केली तर त्यातून आपल्याला संडासचे पार्टिकल्स बाहेर पडलेला असा जाणवायला लागतो. भगंदर मध्ये सगळ्यात महत्वाचं जर पहिलं कारण सांगितलं तर सिटिंग पोझिशन. आपल्या बटक रिजनची जर कुठल्या गोष्टीने वॉकिंग सारखी कुठली किंवा ऍक्टिव्हली मुवमेंट नसेल तर ह्या ठिकाणी या पद्धतीने जास्त आपल्याला भगंदर झालेली जाणवतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला ग्रंथात सांगितलं गेलेलं की जे घोड्यांवरती जास्त राईड करतात किंवा उंटावरून जास्त राईड करत असतात अशा लोकांमध्ये आपल्याला भगंदर जास्त झालेला जाणवतो. तर मग आजच्या जनरेशन मध्ये आपण याला कशासोबत कम्पेअर करायचं? आजच्या जगामध्ये तर आपण घोडा किंवा उंट वापरत नाहीत. तर मग जे 2 व्हीलर वरती लॉंग डिस्टन्स, जे लॉंग ड्राईव्ह वरती जातात, 2 व्हीलर वरती राईड करतात, म्हणजे जे की 200 किलोमीटर पेक्षा जास्त डेली त्यांचं अपडाऊन होत असेल, 60 किलोमीटर पासून ते 200, ह्या पद्धतीने जे पेशंट ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यामध्ये प्रामुख्याने खूप लवकर भगंदर डेव्हलप झालेला जाणवतो. ह्याचं कारण असं आहे की
गुदभागाच्या ठिकाणी अतिप्रमाणामध्ये स्ट्रेच होतात मसल पार्टिकल आणि त्यामुळे कडक संडास जेव्हा त्या ठिकाणामधून आपण प्रेशर देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी कडक संडास मधला एखादा रफ पार्टिकल त्या मांस भागाला पेनिट्रेट करतो आणि मग काय होतं, त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा असा ट्रॅक डेव्हलप होतो. जो पेनिट्रेट झालेला हा काय आहे, फॉरेन मटेरियल आहे. संडास म्हणजे काय, फॉरेन मटेरियल जे शरीराच्या बाहेर टाकून देण्याचा पदार्थ आहे. पण ज्यावेळी तो मांस भागामध्ये पेनिट्रेट होतो, तो शरीराच्या बाहेर पडण्यासाठी मांस भागाला भेदन करून शरीराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो आणि भेदन करत करत तो काय करतो, मांस भागाद्वारे म्हणजे गुद भागाच्या बाहेर एक फुटकुळी तयार करतो आणि त्या पस मार्गाने तो बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. भगंदरमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बाहेरच्या दृष्टीने पाहायला, कारण आतमध्ये हे इनव्हिजिबल असतं. हे आपल्याला प्रोक्टोस्कोपी किंवा प्रोबिंग किंवा बेटाडिन इन्फ्युजन अशा काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जे क्लिनिकमध्ये केल्या जातात, त्या केल्यानंतरच आपल्याला ते आयडेंटिफाय होतात. पण पेशंट जेव्हा कंप्लेंट करतो की मला संडास भागे एक लहानसा फोड येतो आणि त्यातनं पस जातो, पस गेला की माझं दुखणं, जो काही ॲनल पेन आहे तो कमी होतो आणि पस जेव्हा आहे आतमध्ये तेव्हा तीव्र वेदना होतात, असं जेव्हा कंप्लेंट करतो त्यावेळेस आपण ह्याला भगंदर असं म्हणावं. भगंदरची सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे किस्तूड असणे किंवा ॲनल अपसेस असणं, ही त्याची प्राथमिक स्वरूपता असते आणि त्याची ट्रीटमेंट नाही झाली की मग नंतर हा भगंदर नावाचा सेकंड स्टेज डेव्हलप होते. जर समजा भगंदरची पुढे पण आणखी नाही चिकित्सा झाली गेली, तर मग जास्त अर्शापेक्षा भगंदर हा कॅन्सरमध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसायला लागतो. सर्वप्रथम आपण जर प्राथमिक स्वरूपता असेल, जसं मी म्हणाले की ॲनल ॲब्सेस आहे, लहान ॲब्सेस आहे, तर त्याला तुम्ही मेडिसिन देऊन औषधी चिकित्सेने पहिले ट्राय करा. औषधी चिकित्सा नाही झाली असेल, वेल एंड गुड, कारण गुद भाग हा काय आहे, डिटॉक्सिफिकेशन, शरीरातलं घाण पार्टिकल बाहेर काढण्याचं काम करतो. तर तिथे मल्टिपल ग्लँड्स असतात, जसं मी सांगितलं भगंदर डेव्हलप होण्यासाठी तिथल्या ग्लँड्स रिस्पॉन्सिबल असतात. तर मग ते ग्लँडची चिकित्सा करण्यासाठी तिथे सतत आपल्याला काहीतरी औषधी द्रव्य असणं महत्वाची असतात. तर मग ही औषधी द्रव्य तिथं पेनिट्रेट होण्यासाठी त्यामध्ये क्षारसूत्र ही चिकित्सा सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. ह्याचं कारण असं आहे की क्षारसूत्र म्हणजे एक धागा असतो, मेडिकेटेड धागा, त्याला क्षार नावाचा काही औषधी द्रव्य असतात, त्याचं लेपन केलं असतं. त्याचे 21 कोटिंग, 22 कोटिंग अशा पद्धतीने शुद्ध करणारी काही कोटिंग असलेली अशी ही विशिष्ट प्रकारची क्षारसूत्र तयार केली जातात आणि जो हा ट्रॅक डेव्हलप झालेला आहे, त्या ट्रॅकमध्ये तो क्षारसूत्र टाकला जातो. ह्या क्षारसूत्र टाकल्यामुळे काय केलं जातं, त्याला प्रत्येक आठवड्याला चेंज केला जातो. ह्या क्षारसूत्रामुळे तिथली ती कोटिंग असलेली, धाग्याला लागून असलेलं द्रव्य त्या ठिकाणी सतत त्या ग्लँड जवळ असल्यामुळे त्याचं क्षरण होतं, पाझरलं जाते आणि तिथला ग्लँड शुद्ध होतात. त्या ग्लँड शुद्ध झाल्यामुळे तिथे जे हे वारंवार फुटकुळी येणं किंवा वारंवार भगंदर डेव्हलप होणं, हे स्वतः तिथली ग्लँडच जर दुरुस्त झाली तर हे परत होत नाही. म्हणून यामध्ये ग्रेट चिकित्सा ही भगंदर चिकित्सेमध्ये क्षारसूत्र ही चिकित्सा सांगितलेली आहे. ज्यावेळेस माझ्याकडे प्राथमिक स्वरूपाला पेशंट येतो, त्यावेळेस आम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधं देतो. औषधांनी जर समजा हा त्रास नाही कमी झाला, 15 दिवसापर्यंत कमी होतो, औषधं बंद केली की परत ही फुटकुळी जाणवायला लागते. अशा वेळी मग मात्र आम्ही क्षारसूत्रच ॲडवाइस करतो आणि अशा माझ्याकडे पेशंटचा डाटा आहे, त्यांना क्षारसूत्र केलेलं आहे. मग तो डीप सिटेड असू देत, सबक्युटॅनियस असू देत, इंट्रास्पेंटेरिक असू देत, त्यांच्यामध्ये रिकरन्स झालेलाच नाहीये. मग असा जर रिकरन्स होत नसेल तर अशी क्षारसूत्र चिकित्सा ॲडवाइस केलेली जास्त बेटर राहील असं मला वाटतं. भगंदर हा ज्यांचं बैठे-खाम असं जॉब प्रोफाईल आहे, त्यांच्यामध्ये नॉन-व्हेज खाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि स्पायसी फूड खाणं आणि नाईट जागरण आणि जसं मी तुम्हाला सांगितलं स्पेसिफिक म्हणजे लाँग टर्मची जर्नी आहे, असे करणारे पेशंट आहेत. अशांमध्ये जास्त डेव्हलप होतो. तर मग अशा वेळी आपण काय करू शकतो, बैठे प्रोफाईल आहे. आपण जॉब तर स्किप नाही करू शकत. तर अशा वेळी जो आपण बसण्याचा जो सरफेस आहे, हा मॅट्रेस असलेला किंवा रेक्झिन किंवा लेदरची कुशन असलेली असं अव्हॉइड करावं. बसण्याचं आसन हे कष्टदायी असावं. कष्टदायी असावं म्हणजे जी चेअर आहे ती हवा हवा येईल अशा पद्धतीने असावे. आपण ज्या पद्धतीचे कपडे घालतो ते टाईट नसावेत. जे हवा खेळणारी किंवा खेळती लूज अशी कपडे असावेत. दुसरं असं आहे की एक्सरसाइज हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यांच्यामध्ये आणि जे लाँग टर्म जर्नी करत आहेत, लाँग टर्म जर्नी करणाऱ्या पेशंटनी थांबून थांबून जर्नी करावी.
एकाच ठिकाणी बसून किंवा लॉंग टर्म जे बसण्याची पोझिशन, यामध्ये पोझिशन इम्पॉर्टंट आहे. ती पोझिशन अव्हॉइड करून तुम्ही जर्नी करू शकता. अशा पद्धतीचे हे काही बेसिक प्रोटोकॉल्स आहेत. ते थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवलं की मग भगंदर हा व्याधी आपण कंट्रोल करू शकतो.